माझे कालचे व्याख्यान ज्यांनी ऐकले असेल, त्यांना आजच्या व्याख्यानाचे धोरण लवकरच कळून येणार आहे. आजच्या व्याख्यानात मी काही नवीन सांगणार नसून, झालेल्या व्याख्यानाचीच उन्नत दशा वर्णन करणार आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून माझे कालचे व्याख्यान ऐकले असेल, त्या सर्वांना प्रेम हे सर्वांचे जीवित आहे, असे अंशतः तरी वाटल्या वाचून राहिले नसेल. आपल्यामध्ये व आपल्या सभोवती असलेल्या विश्वामध्ये ढळढळीत प्रेमच भरून राहिले आहे असे दिसते. परंतु ते प्रेम अव्यक्त स्थितीत असल्यामुळे आपणास त्याची अभिव्यक्ती होण्याकरता उपाधी घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे अग्नी हा खरोखर कसा आणि केवढा आहे हे आपणाला उपाधी वाचून सांगता येत नाही. म्हणजे अग्नीला निश्चित असा आकारच आपणाला देता येत नाही. परंतु इंधनाचा ज्याप्रमाणे आकार असतो त्याप्रमाणेच अग्नी व्यक्त होतो आणि मग तो अग्नी एवढा आहे म्हणजे घर भरून अग्नी आहे किंवा पर्वत भरून अग्नी आहे किंवा वन भरून अग्नी आहे, अशा प्रकारची आपणाला अग्नीची इयत्ता करता येते. सारांश: अग्नी ज्याप्रमाणे काष्ठाचा उपाधी घेतल्या वाचून व्यक्त होत नाही किंवा पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे हे आपणाला दगड खाली पडल्याशिवाय समजत नाही, म्हणजे दगडाचा उपाधी घेतल्याशिवाय गुरुत्वाकर्षण जसे व्यक्त होत नाही, किंवा एखाद्या पदार्थाची चवी ज्याप्रमाणे जिभेला त्या पदार्थाचा स्वाद घेतल्याशिवाय कळत नाही, त्याप्रमाणे अव्यक्त दशेत असणारे प्रेम उपाधी वाचून व्यक्त होत नाही. पैकी देह, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी प्रेम व्यक्त होण्याचे उपाधी आहेत. सर्व पदार्थात प्रेम हे सारखे भरले आहे. प्रेमा वाचून कोणताही पदार्थ आपणास दिसत नाही. प्रेमाचे पुष्कळ प्रकार आहेत. पहिले प्रेम म्हणजे नैसर्गिक आहे, ज्याला नॅचरल लव्ह म्हणतात. हे प्रेम केवळ देहापुरते असते, म्हणजे अव्यक्त स्थितीत असून केवळ देहापुरतेच व्यक्त होते किंवा देह उपाधी लागून देहापुरतेच व्यक्त होते, असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. आपणाला जड पदार्थात सुद्धा हे प्रेम दिसून येते. प्रत्येक सजीव व निर्जीव पदार्थात आवडी भरलेली आहे, असा सर्वांचाच अनुभव आहे. पदार्थ सजीव असो किंवा निर्जीव असो, त्याला आपल्या आवडीप्रमाणे अनुकूल परिस्थिती मिळाली असता त्या पदार्थाची वाढ होते आणि प्रतिकूल परिस्थिती मिळाली तर त्या पदार्थाचा क्षय होतो. ही गोष्ट अलीकडच्या जडशास्त्राने देखील सिद्ध झाली आहे. बाबू जगदीशचंद्र बसू या बंगाली पुरुषाने जडचेतन संवेदना म्हणजे रिस्पॉन्स इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग या नावाचा एक ग्रंथ केला आहे. ह्या ग्रंथात शास्त्र नियमाला अनुसरून सर्व पदार्थात आवडी-नावडी भरली आहे हे दाखविले आहे. तेथे असे म्हटले आहे की मनुष्याप्रमाणेच या जड पदार्थातही आपली इच्छा दर्शवण्याची शक्ती आहे. मनुष्य ज्याप्रमाणे आपल्याला प्रतिकूल वस्तू पाहून त्या झुगारून देण्याचा यत्न करीत असतो, त्याप्रमाणेच एखादी मेलेली मेंढकी घेऊन तिच्या पायाला गंधकाचे तेजाब लावले असता तो पाय ते तेजाब पुसून टाकण्याचा यत्न करीत असतो. म्हणजे हे तेजाब आपल्याला प्रतिकूल आहे असे जाणण्याची शक्ती त्या मेंढकीमध्ये मेल्यावरही राहते, असे कबूल करणे भाग आहे. तद्वत एक मुळा घेऊन तो सदर्पण तडित प्रवाह मापक यंत्रात म्हणजे मिरर गॅल्व्हानोमीटर मध्ये घालून त्यातील संवेदना पाहता येते. तसेच झाडाला झोप, खुशी, नाखुशी, मृत्यू वगैरे येत असतात हेही आपणाला कळते आणि त्याप्रमाणेच धातूंनाही श्रांती किंवा फटीग वगैरे येते हेही आपणाला कळते. तात्पर्य: मनुष्याला ज्याप्रमाणे अनुकूल घेणे आणि प्रतिकूल सोडणे ही शक्ती आहे, तद्वत ती वृक्ष, धातू इत्यादी जड पदार्थांनाही आहे. ही गोष्ट नवीन शास्त्राने जशी सिद्ध झाली आहे, तशीच ती महाभारतातही सिद्ध केली आहे. महाभारतात शांती पर्वातील मोक्ष धर्मात असे सांगितले आहे की चांगले शब्द ऐकले असता झाडाला फळे फुले येतात, त्याची पाने वगैरे टवटवीत दिसतात. भयंकर आणि वाईट असे शब्द ऐकून झाडे सुकून जातात आणि शब्दाचे ज्ञान काना वाचून होत नाही, यावरून झाडे ऐकत असतात, म्हणजे त्यांना ऐकण्याचे ज्ञान आहे हे सिद्ध झाले. ज्याप्रमाणे नवीन शास्त्रात त्र्यवयव तर्काने अन्वय व्यतिरेकपूर्वक म्हणजे मेथड ऑफ डिफरन्स अँड अग्रीमेंटने एखादी गोष्ट सिद्ध करतात, तद्वत या महाभारत वचनातही केले आहे. कसे ते पहा. पुष्कळ ठिकाणी कानाने शब्द ऐकू येत असतो हे आपण पाहतो, काना वाचून शब्द ऐकू येतो हे पाहत नाही. झाडे ही चांगल्या व वाईट शब्दांनी टवटवीत होतात व सुकतात, म्हणून आपणाप्रमाणेच झाडांना ऐकण्याचे ज्ञान आहे. याप्रमाणेच स्पर्श, रूप इत्यादिकांची उदाहरणेही त्याच अध्यायात दिली आहेत. याच अध्यायाच्या नीलकंठी टीकेत अनुकूल प्रतिकूल जाणण्याची शक्ती पाषाणातही आहे हे मत्कुण रक्त लागलेल्या हिऱ्याच्या दृष्टांताने सिद्ध केले आहे. परंतु याविषयी मी एक सुलभ युक्ती आपणाला सांगतो. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला एखाद्या ठिकाणी दुःख झाले असता अल्पशक्तीचा लेप लावला तर दुःखाच्या जोराने तो लेप उडून जातो,
आणि अधिक शक्तीचा लेप लावला तर तो दुःखाला नाहीसा करतो. तद्वत एखाद्या पदार्थावर त्या पदार्थाच्या प्रतिकूल एखाद्या विषासारखे अल्प औषध लावले तर ते त्या पदार्थाहून लवकर उडून जाते आणि अनुकूल किंचितही लावले तरी ते त्या पदार्थाला चिकटलेच राहते. ज्याप्रमाणे एखाद्या नदीला पूर येत असता एखादा अल्प पदार्थ त्या पुराच्या उलट जाण्याचा प्रयत्न करू लागला तर तो तेव्हाच प्रवाहात जातो, परंतु त्या प्रवाहाला किंचित अनुकूल होऊन प्रवाहातून सुटताही येते. तात्पर्य, सर्व पदार्थात अनुकूल व प्रतिकूल जाणण्याची शक्ती आहे. अनुकूल वस्तू आपल्या आवडीने ग्रहण करणे हे प्रेमाचे लक्षणच आहे. कोणत्याही वस्तूवर प्रेम असल्यावाचून आपणाला ती अनुकूल वाटतच नाही. बहुतेक ज्या जातीची वस्तू असेल त्या जातीची वस्तू मिळाली असता त्या वस्तूची वाढ होते. जसे पाण्यात पाणी घातले असता त्याची वाढ होते, परंतु पाण्याचा व अग्नीचा संयोग केला असता पाण्याची वाढ न होता उलट क्षय मात्र होतो. एवं जड पदार्थात देखील अनुकूल व प्रतिकूल ज्ञानावरून प्रेम असते हे सिद्ध आहे. परंतु ते आपणास अनुमेय मात्र असते. प्रेम व्यक्त होण्याचे मागे जे उपाधी सांगितले आहेत त्या सर्वात मनाची अनुवृत्ती असल्यावाचून विशेषाभिव्यक्ती कळत नाही. जड पदार्थात अंतःकरण सामान्य असल्यामुळे प्रेमही त्याच मानाने अभिव्यक्त होते. द्वेष म्हणून आम्ही जो म्हणतो तो देखील आपल्या प्रेमास दुसऱ्या पदार्थाचा अडथळा होऊ नये इतक्याच पुरता आहे, म्हणजे प्रेममूलकच आहे. विज्ञान भिक्षूंनीही आपल्या सांख्यसारात माझ्याप्रमाणेच म्हटले आहे. हे प्रेम जड पदार्थात देहापुरतेच असल्यामुळे व प्रत्येकाचे देह भिन्न असल्यामुळे चढाओढीच्या योगाने शक्तीचे नेहमी आघात प्रत्याघात होत असतात. परंतु पशुपक्ष्यांमध्ये या प्रेमाचे संकुचित स्वरूप जाऊन त्याला किंचित विस्तृतता येते. पशुपक्षी वगैरे प्राण्यातील प्रेम जड पदार्थाप्रमाणे देहापुरतेच नसून पिलांना पोसणे वगैरे काही कौटुंबिकपणाही त्यात उत्पन्न होत असतो. परंतु पिले आपल्याप्रमाणे आमदानीच आली म्हणजे आईबापांचे प्रेम नष्ट होत असते. याहून उंच जे मनुष्य प्राणी यांच्यामध्ये कौटुंबिक प्रेम अर्थात फॅमिली लव्ह हे कमी अधिक मानाने पूर्णतेला आले आहे. कौटुंबिक प्रेमात देहापेक्षा उंच जी इंद्रिये ती प्रेम व्यक्त होण्याचे उपाधी असतात. इंद्रियांच्या योगाने संबंधी मनुष्यांना कुटुंब म्हणून घेता येते. उपस्थेंद्रियाची तृप्ती करण्याकरता स्त्री, म्हातारपणी पोसण्याकरता पुत्र, बाळपणाच्या जोपासणेकरता आई बाप, काम करण्याकरता नोकर व पाठ राखण्याकरता बंधू इत्यादी कौटुंबिक प्रेम इंद्रियांच्या चढाओढीनेच बहुतेक उत्पन्न होत असते. आपण कुटुंबाला चांगले वागवले तरच आपणाला कुटुंब चांगले वागवेल. यामुळेच आपण कुटुंबावर प्रेम करत असतो. मुलगा, बायको, नोकर, अतिथी इत्यादिकांना अन्न न देऊन जो स्वतःसाठीच अन्न शिजवतो तो नाश पावतो, अशी कौटुंबिक प्रेमाची उदाहरणे महाभारतात पुष्कळ ठिकाणी आहेत. युधिष्ठिराचेही कौटुंबिक प्रेमाविषयी काही असे उद्गार आहेत. परस्पर विरोधेतु वयम पंचचते शतम, अन्यै सह विरोधेतु वयम पंचोत्तरं शतम. म्हणजे आम्ही आपसात विरोध करीत असताना ते कौरव 100 आहेत व आम्ही 5 पांडव आहोत, परंतु दुसऱ्याशी जेव्हा विरोध प्राप्त होईल तेव्हा आम्ही 105 आहोत, म्हणजे ते कौरव 100 व आम्ही पांडव 5 मिळून 105. एकनाथ महाराजही हे तत्व पक्के जाणून होते. पाडूनी कुटुंबास लंघन, समस्त द्रव्य वेचुनी जाण, करू नये यज्ञाचरण, अधर्मपण तेही एक. परंतु कौटुंबिक प्रेमात काही अन्य व काही आपण असा बराच भेद राहतो. याहून पुढे मनुष्याचे ठिकाणी अधिक प्रेम व्यक्त होऊ लागले म्हणजे आपल्या कुटुंबाला पोसणे, आपले घर तेवढेच कुटुंब हे चक सारे विसरून जाऊन किंचित विचाराचा आश्रय करून कुटुंबासारखेच इतर मनुष्याविषयीही प्रेम व्यक्त होत असते. याला सामाजिक प्रेम किंवा सोशल लव्ह असे म्हणतात. ह्या सामाजिक प्रेमातच प्रथम बहुपयोगितेचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी उदय पावत असते. पुष्कळ समाजाला जिकडून उपयोग होईल व पुष्कळ मनुष्यांची ज्या रीतीने व्यवस्था चालेल तेच कर्तव्य यात वाटत असते. परंतु कौटुंबिक प्रेमापेक्षा ह्यात थोडीशी परोपकारी मती असल्यामुळे हे उंच आहे. पुष्कळ लोकांचे कल्याण होत असेल तर एखादा मनुष्य मेल्यास हरकत नाही इत्यादी आमच्याकडील सुभाषिते व परकीय स्पेन्सर आदी ह्याच मताचे आहेत. या प्रेमात सत्याकडे फारसे लक्ष नसते. ज्या रीतीने बहुजन समाज सुव्यवस्थित रीतीने चालेल तेच पुण्य असे या प्रेमात वाटत असते. जो ज्ञातीला सोडून कुटुंब भरण्याच्याच मागे लागतो, जो मित्राला सोडून आपल्याच घरामध्ये भक्षण करतो तो अधम होय. याप्रमाणे सामाजिक प्रेमापुढे कौटुंबिक प्रेमाचा निषेध पुष्कळ ठिकाणी केला आहे. या प्रेमात इंद्रियापेक्षा मनाला घेऊन अधिक व्यक्तता आहे. परंतु
एक ना धड चिंध्या भाराभर अशा प्रकारचे प्राणी असून नसून काय उपयोग. एकच चांगला असला म्हणजे पुरे, त्याचेच रक्षण करणे इष्ट आहे. वरम एको गुणी पुत्रो किमु मूर्ख शतैरपि. एवं चांगले मग ते थोडे का असेना तेथेच प्रेम ठेवून बहुपयोगितेचे देखील काय करावयाचे आहे. अशा रीतीने चांगले पुष्कळ होईल तर सोन्याहून पिवळेच. अशा प्रकारची प्रीती उत्पन्न होऊन चांगले मग ते थोडे किंवा बहुत असो त्याविषयी जे प्रेम उत्पन्न होते ते मनाच्या विकारात्मक बाजूतून होत नसून विचारात्मक बाजूशी संबंध ठेवून व्यक्त होते. यालाच नैतिक प्रेम किंवा मॉरल लव्ह म्हणतात. तुझी 100 मुले 5 सिंहांपुढे कोल्ही कुत्री होत असे विदुराने धृतराष्ट्रास महाभारतात म्हटले आहे. एक विभीषण असला म्हणजे मग सर्व राक्षस खुशाल मरोत इत्यादी रामायणातील उदाहरणेही नैतिक प्रेमाविषयीचीच आहेत. समाज सुव्यवस्थित चालावा म्हणून किंवा नीती सुव्यवस्थित चालावी म्हणून एकजुटीने विचारात्मक बाजूतून जे प्रेम उत्पन्न होत असते ते राष्ट्रीय प्रेम गणले जाते. राष्ट्रीय प्रेम किंवा नॅशनल लव्ह जेव्हा सामाजिक प्रेमावर अवलंबून राहते तेव्हा अमुकांचं स्वाधीन तरी आम्ही का राहावे अशा प्रकारची व्यक्ती स्वातंत्र्याची हाल सुटून प्रजासत्तात्मक राज्याची प्रवृत्ती होते. असे राज्य स्थापन झाले म्हणजे बहुपयोगितेची भरभराट होऊन सत्याचा चोहूकडून लोप होऊ लागतो. अशा वेळी प्रजासत्ताक राष्ट्रांना आपले कल्याण जर होत असेल तर इतर दुर्बल राष्ट्रांना चोहूकडून तोडण्याला काही हरकत नाही अशी बुद्धी उत्पन्न होणे साहजिक आहे. परंतु एक व्यक्ती जर नीतिमान असली तर त्याच्या स्वाधीन आपण सर्वांनी राहावे अशी जेव्हा बुद्धी उत्पन्न होते तेव्हा राजसत्तात्मक राज्याची स्थापना होते. अनीतिमान राजा असला तर प्रजा काढून टाकते आणि नीतिमान राजा स्थापिते. यावरून अनीतिमत्तेत प्रजेच्या हाती व नीतिमत्तेत राजाच्या हाती राष्ट्र असते असा निष्कर्ष निघतो. परंतु कायदा मात्र कोणाच्याच हाती जात नाही. कायद्याच्या दृष्टीने पाहिले असता दुसरीच एक गोष्ट सिद्ध होते. अमुकाने अमुक प्रकारचे का वागावे. राजाने जर एखाद्या चोरास शिक्षा केली तर तू जसे पुष्कळ गावे लुटून राज्य मिळवले तसे मीही पुष्कळ घरे लुटून धन मिळवले. तू मोठा चोर व मी लहान चोर आहे असे एखाद्या चोराने राजास अडवले असता कायद्याप्रमाणे उत्तर देण्याला शक्तीच राहत नाही. तात्पर्य इहलोकापुरती सृष्टी धरली असता राष्ट्रीय कायदाच होणे शक्य नाही. कारण जसा चोर मनुष्य उत्तर देतो तसा खुनी मनुष्यही तू पुष्कळांचे खून केलेस व मी एकट्याचा केला म्हणून तुझ्यापेक्षा मी कमी पापी आहे असे राजाला बुद्धिमत्तेने अडवू शकतो. म्हणून शास्त्राच्या आधाराने परलोकी भोगल्या जाणाऱ्या पापपुण्याच्या भीती वाचून कायदा कोणालाच करता येत नाही. आता ही पाप पुण्याची भीती कल्पित आहे असे गृहीत धरले तर अज्ञानीच मात्र तिच्या योगाने फसतील आणि शहाणे फसणार नाहीत. मग शहाणे पाप पुण्याच्या भीतीला खोटे मानू लागले म्हणजे मग ते सहजच दुराचरण करणार आणि तसे झाले म्हणजे त्यांचे पाहून अज्ञानीही कमी करणार नाहीत. अज्ञानाकरता शहाणे जर वरवर पापपुण्याची भीती दाखवतील तरी पण पापपुण्य त्यांना खरे न वाटले तर सर्व काळ त्यांचे आचरण चोख राहणे शक्य नाही व एकांतात केव्हा तरी ते बिघडलेच पाहिजे. व ज्याचे आचरण एकांतात बिघडले त्याच्याकडून लोकात यथार्थ न्याय निष्पक्षपात बुद्धीने देणे शक्यच नाही. म्हणून पापपुण्याची भीती शहाण्यांनाही खरी वाटली पाहिजे आणि शहाण्यांना जे खरे वाटले पाहिजे ते खोटे असून खरे वाटण्यात उपयोग नाही तर खरे असूनच खरे वाटले पाहिजे. पाप पुण्य परलोक इत्यादी धर्मा वाचून खरे वाटणे शक्यच नाही. जेथे धर्म नाही अशा ठिकाणी राज्याची भरभराट झालेली दिसत नाही. जे जे म्हणून राष्ट्र आहे तेथे धर्माचे बंधन आहेच आहे. सर्व जगाच्या इतिहासात धर्मा वाचून एखाद्या राष्ट्राची भरभराट झालेली आज तागायत ऐकू येत नाही. नैतिक प्रेम दृढ होत गेले म्हणजे त्या नीती पाळण्याला विकारात्मक मनाच्या बाजूचा पुष्कळ अडथळा होऊ लागतो. तेव्हा मनुष्य आपले क्रोध काम इत्यादी विकार आवरून चांगल्या गुणांच्या इच्छेने मनाच्या विकारात्मक बाजूस शिरतो. येथपर्यंत प्रेमाची उत्क्रांती होत असता देहाचा संबंध हळूहळू कमी होत जातो हे सज्जन श्रोतृ समूहाला कळून आलेच आहे. गोडी जशी साखरेला सोडून राहत नाही तद्वत आत्मा केवळ देहापुरताच असता किंवा देहनाशाबरोबरच त्याचा नाश झाला असता तर त्याला देहाचा संबंध सोडून प्रेमाने कधीच राहता आले नसते. यावरून आत्मा हा देहाहून निराळा असून विकारात्मक मनाचा स्वाधीन होऊन तो देहाशी अगदी जखडला आहे असे लक्षात येते. नैतिक प्रेमाच्या योगाने मनुष्य जेव्हा विचारात्मक मनाच्या बाजूस असतो तेव्हा भोगापुरत्या विषय सुखात व मृत्यूलोकात प्रत्यक्ष दोष दिसू लागून या देहादी विकारात्मक बंधनातून सुटण्याची तो इच्छा करतो.
तेव्हा पापपुण्य, परलोक, अक्षय सुख व त्याची साधने आणि ती सांगणारी शास्त्रे यावर त्याचे प्रेम जडते व तत्संबंधी जनांवरही परस्पर प्रेम जडते. या प्रेमाच्या पूर्वीच्या प्रेमात जसा खालच्या पायरीचा द्वेष उत्पन्न होत असतो, तसे या प्रेमात होत नसून खालच्याला सुधारण्याची इच्छा किंवा उपेक्षा राहून पुढे उन्नती करण्याचा उल्हास येतो. याला धार्मिक प्रेम किंवा रिलिजियस लव्ह म्हणतात. ह्या प्रेमात आपल्याला परलोकी कोठे जावयाचे आहे आणि कोणाच्या आश्रयाने राहावयाचे आहे इत्यादी चिकित्सा मनुष्य करतो. ज्यांच्यावर आपले या लोकी प्रेम झाले आहे ते पुरुष आपल्याला मेल्यावर कसे मिळणार, या चिकित्सेचे उत्तरच पितृविद्या किंवा स्पिरिच्युअलिझम हे आहे. उदाहरण, मेलेल्या मनुष्याविषयी प्रेमाने झुरणाऱ्याच्या स्वप्नात तो मृत मनुष्य जसा दिसतो तो एकट्याच्याच वासनेने दिसत असतो. किंवा दुसरे उदाहरण, एखाद्या स्त्रीवर एखाद्या पुरुषाचे प्रेम जडले आणि ती स्त्री मात्र त्याला प्राप्त होणारी नसून वश होणारीही नसली तरी तो त्या स्त्रीला स्वप्नात भोगतो. हे जर एकट्याच्याच प्रेमाने होते तर परस्परांच्या सारख्या प्रेमाने मेलेल्या व जिवंतांमध्येही परस्परांची भेट होणे युक्ती व अनुभव सिद्ध आहे. बापावर पुत्राचे प्रेम व पुत्रावर बापाचे प्रेम असले तर श्राद्धाच्या दिवशी खरी स्वप्ने झाल्याची किंवा बाप प्रत्यक्ष भेटल्याची उदाहरणे पुष्कळ आहेत. जर कौटुंबिक प्रेमानेही मेलेल्या व जिवंतांमध्ये परस्पर दळणवळण होते तर नैतिक मित्रप्रेम किंवा धार्मिक गुरु शिष्य पातिव्रत्य किंवा मातृपितृभक्ती इत्यादी प्रेमाच्या योगाने होत नाही असे कसे म्हणता येईल. कौटुंबिक प्रेमात धनाकरिता व घराकरिता जितका क्षणोक्षणी द्वेष उत्पन्न होण्याचा संभव आहे तितका नैतिक मित्रप्रेमात व धार्मिक गुरु शिष्यादी प्रेमात होणे शक्य नाही. जे मनुष्य तिळा एवढे नाते उपयोगात पडते पण गगना एवढी मित्रता उपयोगात पडत नाही असे म्हणतात, त्यांचे मन विकारात्मक बाजूच्या योगाने देहाशी जखडले गेले असून खानपानापुरतीच ते प्रेमाची व्याख्या करतात असे दुःखाने म्हणावे लागते. नैतिक मित्रप्रेम बंधन व धार्मिक गुरु शिष्यादी प्रेम बंधन जसे इतिहासावरून पक्के दिसते तसे एका रक्तमासाचे बंधन पक्के दिसत नाही. नैतिक श्रीराम व नैतिक विभीषण आणि नैतिक सुग्रीव यांचे जसे रामायणात पक्के प्रेमबंधन वर्णिले आहे तसे रावण विभीषण वाली सुग्रीव हे एका रक्तमासाचे असूनही त्यांचे प्रेमबंधन पक्के वर्णिले नाही. महाभारतात पांडव व कौरव एकाच रक्तमासाचे असून नैतिक मित्रप्रेमाने विराट द्रुपदादिकांशीच त्यांचे प्रेमबंधन अधिक पक्के वर्णिले आहे. गुरु शिष्यादी धार्मिक प्रेमाकरता तर कौटुंबिक व सामाजिक क्षुल्लक बाबींवर किती वेळ तडाखा बसला हे सर्व जगाच्या इतिहासात वारंवार सापडते. शिवाजीचे रामदास स्वामींना सर्वस्व देणे हे आमच्याकडील ताजे उदाहरण म्हटले तरी चालेल. परस्पर प्रेमात केव्हाच अंतर पडू नये असे वाटणे प्रेमवृत्तीचा धर्मच आहे आणि त्याप्रमाणे मेल्या जित्यामध्ये जे दळणवळण होते ते कायम राखण्याकरताच आमच्याकडे श्राद्ध वगैरे सांगितले आहे. आपल्या ओळखीचा मित्र एखाद्या मोठ्या गावात असला म्हणजे जितके काम होते तितके ओळखी वाचून स्वतः लवकर करून घेता येत नाही. त्याप्रमाणे देवलोकात आमच्या या लोकातील ओळखीचे मनुष्य सापडल्याशिवाय तेथील लोकांशी प्रेम जडणे आम्हाला अशक्य आहे, म्हणून तेथील लोकांशी प्रेम जडवून देणारे पितर म्हटले पाहिजे. पितर म्हणजे परलोक गतात्मे. ते ज्या मानाने जितके चांगले असतील तितका ते आमचा अधिक उत्तम लोकांशी संबंध जुळवून देतात. म्हणूनच देवपितरांचा संबंध ब्रह्मांड पुराणात परस्पर वर्णन केला आहे. म्हणून तर देवकार्यात द्विजातीनाम पितृकार्य विशिष्यते असे स्पष्ट म्हणतात. परलोकात आपल्याला पृथ्वीच्या लोकांसारखे दुःख आहे की काय? मनुष्याच्या पाप पुण्याची जी फळे आहेत ती देणार कोण? आणि परलोकात आम्ही एकजुटीने वागू व आमचे सर्व विकार नष्ट होतील असे सत्व कोणाच्या सामर्थ्याने उत्पन्न होते? आमची इंद्रिये तेथे प्रकाशमय का होतात? त्या कोणत्या शक्ती आहेत? त्या शक्तींचा आविर्भाव आपणाला कसा कळणार? इत्यादी चिकित्सायुक्त चित्त जेव्हा अधिक सत्वात प्रवेश करते तेव्हा दैविक प्रेम उत्पन्न होते म्हणजे अकल्ट लव्ह. आणि नंतर देवात व मनुष्यातही परस्पर प्रेम व दळणवळण सुरू होते. भगवंतांनी गीतेत एक कथा सांगितली आहे ती अशी. ब्रह्मदेवाने यज्ञासहित सर्व प्रजा उत्पन्न करून तो त्यांना म्हणाला, हा यज्ञच तुमची आवडती इच्छा पूर्ण करणारा हो. याच्या योगाने तुम्ही देवांची प्रीती संपादन करा व देव तुमची प्रीती संपादन करो. असे परस्परांचे प्रेम जडले म्हणजे तुम्हा सर्वांचे मोठे कल्याण होईल. याप्रमाणे सांगून अनेक प्रकारची यज्ञांची लक्षणे भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये सांगितली आहेत. त्यात नियमित आहार करणे, प्राणायाम करणे,
तीर्थाच्या ठिकाणी द्रव्याचा उपयोग करणे इत्यादिकांना यज्ञच म्हटले आहे आणि हा यज्ञच धर्म होय. सारांश, या धार्मिक प्रेमाच्या योगाने आपले चिरकाल जीवित आपणाला मिळून मरणाचे भय नाहीसे होते. म्हणून होईल त्या रीतीने आपण या प्रेमात येऊन प्रेमाची उन्नती केली पाहिजे. शेवटी प्रेमाची अतिशय वृद्धी होता होता अहंकार नाहीसा होऊन प्रेम व प्रेमाला जाणणारा साक्षी जेव्हा एकच राहतो व मग अमुक हा परलोक म्हणून प्रेम करावयाचे व अमुक हा लोक म्हणून प्रेम करावयाचे नाही, हे सर्व विसरून जाऊन सहज प्रेममयच होऊन राहते. याला आध्यात्मिक प्रेम, फिलॉसॉफिकल लव्ह असे म्हणतात. याप्रमाणे हळूहळू आपण प्रेमाच्या शिखरावर पोहोचलो. तथापि सूर्याला डोळे जसे लवकर जाऊन पाहतात तसे सूर्यावर स्वतः उडून जाता येत नाही. तद्वत ज्ञानाने जरी आपणाला प्रेमाचे शिखर समजले तरी आतापर्यंत सांगितलेल्या पायऱ्यांवरून वृत्ती नेल्याशिवाय एकाएकी ह्या प्रेमसागरात मग्न होण्याला कोणीच समर्थ नाही. परंतु वरच्या पायरीवर गेलेल्याने प्रथम खालच्या पायरीची उपेक्षा करीत असावे. धार्मिक प्रेमापर्यंत मनुष्य आला म्हणजे तो केव्हा ना केव्हा तरी या आध्यात्मिक प्रेमसागरामध्ये मग्न होणार हे खास. परंतु प्रेमाचे रक्षण ज्या रीतीने होईल असे इंद्रियांचे संयम वगैरे केले पाहिजे. जसजसे प्रेम अधिक वाढते तशा तशा कठोर वृत्ती मुरून नम्र भाषणादी वृत्ती अधिक वाढतात. प्रेमाच्या भरात मग्न होत असता देहाला सोडून मनुष्य हळूहळू सूक्ष्म आकाशात प्रवेश करीत असतो. तेव्हा काही कठोर कारणाने चित्तवृत्तीला धक्का बसला तर मनोवाहिनी नाडीचा छेद होऊन मृत्यू होण्याचाही संभव असतो. महाभारतात व आलकाट साहेबांनी केलेल्या ग्रंथात अशी पुष्कळ उदाहरणे दिली आहेत. आता सांगावयाचे एवढेच की ज्याप्रमाणे आपण जरी मरण पावलो तरी आपल्या पुत्रादिकांना चिरकाल सुख व्हावे म्हणून आपण कौटुंबिक प्रेमाने धन मिळवून ठेवतो, तद्वत आपणाला अक्षय सुख सर्व जगासह मिळावे म्हणून आपण चिरकाल धार्मिक प्रेम संपादन करून धर्म व्यवस्था चिरकालची करून ठेवली पाहिजे. आपणाला मेल्यावर काही उपयोग नसून जर आपण कौटुंबिक प्रेमाने चिरकालची व्यवस्था करण्याचा यत्न करतो तर आपणाला व सर्वांना ज्याचा शाश्वत उपयोग आहे अशा धार्मिक प्रेमाला आपण चिरकाल संपादन न करणे उचित होईल काय? असतो. श्रोत्यांचा पुष्कळ वेळ घेतल्यामुळे क्षमा मागून व व्याख्यानरूप या पुष्प पंकोलिका श्री सद्गुरु ज्ञानेश्वर चरणी समर्पण करून त्यांच्या नामस्मरणात वाणीला विश्रांती देतो. हरी ओम तत्सत. श्री ज्ञानेश्वर महाराज अर्पणमस्तु.